जय मल्हार, जय राजू नाईक. मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपलं बलिदान दिले. अशाच क्रांतिवीरांचा आपण इतिहास बघतोय. इतिहास क्रांतिवीरांचा या सिरीजमध्ये. यामध्ये मित्रांनो, आपण सर्वप्रथम बघणार आहोत सुमारे 100 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध तसेच समाजातील गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या, परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेरड रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी म्हणजेच बाजाबाईच्या या शूरवीरांची कहाणी. यामध्ये मित्रांनो, आपण भाग 1 आणि भाग 2 बघितला आहे. तो आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट केलेली आहे, तिथे जाऊन पाहू शकता. आज आपण भारताचे पहिले आदी क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 3ला सुरुवात करूया. बाळू कोतवालाने कुऱ्हाड मानेवर व खांद्यावर टाकली. एक हात कुऱ्हाडीच्या दांड्याला व दुसरा हात कुऱ्हाडीच्या शेंड्यावर ठेवून त्याने कुकुडवाडचा रस्ता धरला. बाळू कोतवालची टोपी नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखविणारे होकायंत्रच होते. त्याच्या पायात पायतान कधीच नसायचे. तो अनवाणीच चालत असे. त्याच्या अंगात लांब बाह्याचे पैरण व आखूड धोतर असा त्याचा पोशाख होता. तो साधारण 50 ओलांडलेला सडसडीत बांध्याचा होता. बाळू कोतवाल सरळ रस्त्याने न जाता गाव जवळ करण्यासाठी तो मधल्या रस्त्याने महादेवाच्या देवळाच्या टेकडीसमोरच्या रस्त्याला आला. तेथून बांधावरून गुजराच्या शेताच्या तालीवरून गावच्या ओढ्याच्या काठाला असलेल्या गाडग्याच्या शेरीच्या रानातल्या विहिरीला वळसा घालून बांधाने सरळ ओढ्यात उतरला व तेथून गावातल्या रस्त्याला न जाता स्टँडच्या उरखाने चालत छगन आताराच्या चहाच्या टपरीवर येऊन टपरी शेजारच्या आडव्या बाकावर बसला. छगन आताराने टपरीत टेबलावर आडव्या टाकीच्या स्टोवला पिन केली व काडे पेटवून स्टोव पेटवला. जर्मनच्या पातेल्यात चहाला आदन ठेवले. जरा वेळ चहाला कड येऊन दिला. सांडशीने पातेले उचलून फाडक्याने तोंड झाकलेल्या किटलीत पातेले पालते केले व एका कपात किटलीतील चहा ओतून कपबशी टपरीतून हात बाहेर काढून बाळूनाना पुढे धरली. बाळूनानाने कपबशी हातात घेतली व कपातील चहा बशीत ओतून तोंडाने फुरफुर आवाज करीत चहा संपवला. त्याने कपबशी टपरीतल्या आडव्या फळीवर ठेवली व पैरणीच्या बाजूच्या खिशात हात घालून 1 रुपया काढून छगनच्या टपरीतल्या आडव्या फळीवर ठेवला. आज पाडव्याला उधारी नको म्हणून त्याने छगनची 1 रुपया देऊन भावानी केली. मित्रांनो, हा होता भाग 3. आपण भाग 4 पाहणारच आहोत. तर इतिहासाने दखल न घेतलेल्या 2 शूरवीरांची सत्य कहाणी पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपला हा इतिहास, आपल्या क्रांतिवीरांचा इतिहास, बाजा या शूरवीरांचा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चालतं मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागासह. इतिहास क्रांतिवीरांचा बाजा एक सत्य कहाणी.